एक जणाला मी विचारलं होतं की तुकोबारायांच्या मुखातून गाथा निर्माण झाला असं तुकाराम महाराजांनी काय केलं. म्हटले तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरीची 1000 पारायणे केली. महाराज 1000 पारायणे 1000 पारायणे केल्या ज्ञानेश्वरी मुप्पाठ होते. महाराज 1000 पारायणे केली आणि मग त्या ज्ञानेश्वरीचं बीज गाथ्यातून तुकोबारायांच्या प्रगट झालं. महाराज लक्षात या माझ्या बहिणी ऐकतात ना सगळ्या, या सगळ्या बहिणींनी ऐका. आळंदीला एका आईनं बाळ गर्भात असताना 108 पारायणे केली ज्ञानेश्वरीची. कधी केली? कधी बाळ गर्भात होतं आणि बाळ गर्भात असताना अजानुक्षाच्या खाली जायची, रोज ओम नमोजी अध्याय तिथून सुरू करायची. पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, असं 2-3 अध्याय झाले की घरी जायची, स्वयंपाक नवऱ्याचा करायची, पुन्हा आलीच मंदिरात, कामामध्ये काम. आणि इतकी पारायण केली. 9 महिने 9 दिवसांना तिला मुलगा झाला, बाळ झालं, रांगायला लागलं, रांगता रांगता मोठं झालं. 1 वर्षाचं झालं, 6 वर्षाचं झालं, पहिलीला शाळेत, 7 वर्षाचं दुसरीला, 8 वर्षाचं तिसरीला, आता ते 12 वर्षाचं 5वी 6वीला शाळेत आहे. नवल ऐका, त्या बाळाची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे. मुप्पाठ पाठच आहे. का पाठ झाली? आईनं ज्ञानेश्वरी पारायणात काळ घालवला.